सब ठीक ठाक। आज का वीडियो थोड़ा स्पेशल है क्योंकि आज मेरा बर्थडे और मेरे जेब में सिर्फ और सिर्फ 70 रुपये। तो मैं कोशिश करूँगा कि 70 रुपये के बिस्किट लेके स्ट्रीट एनिमल को खिलाऊँ और कुछ इम्पोर्टेंट बात करेंगे एनिमल्स के बारे में, क्राइम्स के बारे में थोड़ा सा। तो चलते आगे। मैंने सोचा कि पहले हम मंदिर में जाएंगे, दर्शन लेंगे, उसके बाद जो काम है वो चालू करेंगे। पहिले आपण आलोय तमनाथच्या मंदिरात। एक खूप जुनं मंदिर आहे। हे मंदिर अशा ठिकाणी आहे जिथे आजूबाजूला डोंगर आहेत, गाव आहे, शेत आहे आणि नदी पण आहे। ही नदी आणि इथे ते मंदिर आहे आणि हे जे ठिकाण आहे इथे बघायसाठी आहे की कसं आहे नेचर। तमनाथवरून निघाल्यावरती एवढा जोरात पाऊस पडला की मी पूर्णच भिजलेलो आहे आणि रस्त्यावरती जास्त कुत्रे पण दिसत नाही। मला इथे एक मुलगा दिसलेला आहे। हा बोललाय की मी पण घालेल कुत्र्यांना म्हणजे बिस्किट देणार आहे, दादाची हेल्प करणार आहे। थँक्यू। आपले 7 बिस्किटचे पुढे संपलेले आहेत। सगळ्या कुत्र्यांना खायला घातलं मी जेवढे दिसले तेवढे। आणि अचानक पाऊस पडल्यामुळे मी पूर्ण भिजलेलं आहे। तर माझा मेन मुद्दा असा आहे की आता सपोज मी स्टेशनपासून बिल्डिंगपर्यंत येतोय, मेल असो फिमेल असो, तर एरियामध्ये जेवढे पण कुत्रे आहेत तर प्लीज त्यांना एक बिस्किट घालत जावा। एका कुत्र्याला पाहिजे तर एक बिस्किट घालत जावा, पण घालत जावा। ही सर्वात मोठी सेफ्टी आहे कोण नसताना, रस्त्यावरती कोण नसताना सर्वात मोठी सेफ्टी हीच आहे की प्रत्येक कुत्रे आपल्या मागे असतात आपल्याला वाचण्यासाठी। आणि स्ट्रीट ॲनिमल का गरजेचे आहेत? कारण की सुनसान ठिकाणी ते जास्त असतात आणि आपण त्यांना खायला दिल्यामुळे ते लॉयल राहतात आणि कधी पण संकटाच्या वेळेस आपल्याला वाचवतात, क्राईम्स कमी होतात। आणि मी जेव्हा 5th स्टँडर्डला होतो तेव्हा एका मुलाशी माझी भांडण झाली आणि तो 10वीत होता। तर गार्डन होतं तिथे, त्या गार्डनमध्ये त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला आणि माझा एक असंच बिल्डिंगमधला पाळलेला कुत्रा होता। बिल्डिंगच्या बाजूलाच गार्डन होतं, तर पाळलेला कुत्रा होता तो, तर बाहेरच राहायचा तो। बट त्या दिवशी मी त्याला रोज खायला घालायचो, त्या दिवशी त्यांनी आहे ना, ज्याने मला मारलेलं आहे ना, त्याच्या अंगावरती धावून गेलेला आहे। सो सर्वात मी नोटीस केलं आणि मी प्रत्यक्षात बघितलं पण आहे, तर तसं आहे ते हेल्प करतात कुत्रे। तेव्हा तुम्ही एक जरी बिस्किट घातलं तरी तर जास्तीत जास्त तर तुम्हाला वाचणार आहे तर तेच आहे, क्राईम्स तर कमी होणार त्याच्यामुळे। आणि खारघरला आम्ही शिफ्ट झालेलो तेव्हा
काही बिल्डिंगमध्ये आहे ना कुत्रे पाळले जात होते पिल्लं खालती वॉचमॅनसोबत. तो वॉचमॅनसोबत पिल्ला म्हणजे कुत्रा असताना तर तिथे त्या बिल्डिंगमध्ये आहे ना चोरी कमी व्हायची आणि जिथे कुत्रे नाही तिथे चोरी व्हायची. सो कुत्रे इम्पॉर्टंट आहेत. बिल्डिंगमध्ये घाण होते म्हणून बिल्डिंगमधनं हाकलं जातं, बट जर ते नीट केलं तर कदाचित बेटर राहील, त्यांना पण त्रास नाही होणार. हां, एक गोष्ट की हा व्हिडिओ मी सिंपत्ती घ्यायसाठी तर नाही बनवलेला. हे मी लहानपणापासून करतो. मला सवय आहे, मी कुठे पण गेलो मी कुत्र्यांना बिस्किट वगैरे घालतच असतो. सो असं म्हणू नका की मी व्हिडिओसाठी करतोय, मी सांगतोय फक्त. आणि पनवेल, कल्याण, बदलापूर अशा ठिकाणी काही NGOज आहेत की ते वॅक्सिन देतात स्ट्रीट डॉग्सला. काय एरियामध्ये ज्यांना वॅक्सिन दिलेले आहेत त्यांच्याकडे नोंदणी असते. सो तुम्ही असं म्हणत असतील की त्यांना वॅक्सिन नाही दिलेली आहे, ते विषारी आहेत, तसं काही नाही आहे. फक्त कर्जतसारख्या ठिकाणी इथे एकही ऑर्गनायझेशन नाही जी आहे तिला फंड पूर्ण नाही भेटत, त्याच्यामुळे ती फक्त हँडिकॅप डॉग्स कॅट्स वगैरेला, घोड्या वगैरेला, जे हॉर्स वगैरे, तर त्यांना ते सांभाळतात. त्यांच्याकडे फंड्स नाहीत ना, तर ते पण कर्जतमध्ये सगळीकडे वॅक्सिन दिले असतं त्यांनी. सो ऑर्गनायझेशन बनणं खूप मोठी गोष्ट आहे आणि सांभाळणं त्याच्याहून मोठी गोष्ट आहे ती. फक्त लोकांनी आता साथ दिली पाहिजे की ऑर्गनायझेशनला डोनेशन करायला पाहिजे लोकांनी. ₹1 तर ₹1 करा तुम्ही, बट करा.